हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कृष्णाचा धक्का हा पूजाला लागलेला असतो आणि त्यामुळे त्या डोक्याला इजा होते आणि ती सर्वांच्या समोर कृष्णावर उडू लागते आणि तेव्हा दुष्यंत देखील मध्ये पडतो आणि तो बोलतो, बस झाले, आता मी माझ्या बायकोचा अपमान यापुढे सहन करून घेणार नाही. जर वेळेस तू उडते आणि तिचा अपमान करतेस. आणि तेव्हा समर देखील बोलतो, तुझ्या बायकोचा माझ्या बायकोला धक्का लागला आहे. आणि तेव्हा दुष्यंतला देखील राग येतो आणि दुष्यंत बोलतो, हो लागला, मग आता काय करणार. आणि पूजा बोलते, तू सावत्र आहेस ना, म्हणून तू आता सावत्रसारखीच वागणार. तेव्हा दुष्यंतला तिचे राग येतो व तो जोरात पूजावर ओरडतो आणि समर देखील दुष्यंतच्या अंगावर धावून जातो. आणि तेव्हा आबासाहेब हे मध्ये पडतात आणि बोलतात, आता बस झाली, आणखीन विषय काही ताणू नका. तेव्हा पूजा ही उत्तर देते, नाही, मी हा विषय इथे संपवणार नाही. त्यावेळेस बाजाबाई बोलते, तू आता हा विषय संपवायला काय घेणार. आणि पूजा ही उत्तर देते, या कृष्णाची माफी. उद्या सर्व पंचायतच्या समोर हिने सर्वांच्या समोर हात जोडून माझी माफी मागितली पाहिजे, तरच मी हा विषय संपवणार. आणि तेव्हा कृष्णा आणि दुष्यंत हे रागाने पूजाकडे पाहू लागतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये कृष्णा ही पंचायतच्या समोर पूजाची माफी मागणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. हळद रुसली कुंकू हसले या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.